कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचा प्रकाशक असणारा प्रशांत आंबी याच्या केसाला जरी हात लागला तर याद राखा असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलाय। दरम्यान अशोक खरात याची चौकशी झाल्यास दीपक केसरकर 1 मिनिटात आत जातोय। आंबेडकरी आणि कम्युनिस्टांची ताकद तुम्हाला माहीत नाही, कोणालाही अंगावर घ्या, परंतु आंबेडकरी आणि कम्युनिस्टांना अंगावर घ्याल तर तुम्हाला पळता भुईत थोडी होईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलाय। सांगलीतील जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या क्रांती सभेमध्ये ते बोलत होते। काय म्हणे ते पानसरे करतो तुझा का त्यांची भाषा आमदार आहे। त्या बिचारा प्रशांत आंबी आता उद्या कोल्हापूरला मी भेटन त्याला म्हणे तुला तरवालीनी कापतो, तुला पानसरेकडे पाठवतो, तुझ्या आईला अमुक, तुझ्या बायकोला तमुक। बाई संस्कृती एकनाथ शिंदेच्या आमदाराची। गृहमंत्री झोपलेत का? देवेंद्र फडणवीस हे आमदार कुणाचे? हे कुणालाही फोन करून शिव्या देणार आणि ते आम्ही सहन करणार। याद राखा, हा कोणी चिरकोट संजय गायकवाड आहे, त्याला आमचा इशारा आहे। प्रशांत आंबीच्या केसाला जरी हात लागला तर याद राखा, राहिलेले 4 केस सुद्धा डोक्यावर राहणार नाही, तेवढी ताकद या महाराष्ट्रात आंबेडकरी समाजाची। लक्षात ठेवा। कुणाला ललकारताय, कुणाच्या विरोधात जाताय? अरे त्या पोराला मानावं लागेल, काय उत्तरं दिलेत? 13 मिनिटांमध्ये एकही शिवी दिली नाही। तो एवढाच म्हणला, अरे बाबा मी झोपडपट्टीचा लय शिव्या देऊ शकतो रे। बरं झालं त्यांनी पट्टा सुरू केला नाही, तर त्याच्याकडे काय नामदेव ढासळच होता सगळा। अरे आमच्याकडे किती शिव्या आहेत राव। करत होता तू विधान भवनात? स्वतःच्या बुलढाण्याला 4 गेट लावले, 2-4, एकाला प्रतापगड नाव, एकाला अमुकगड नाव, आणि कमानीला गेटाला नाव कुणाचं? गडाचं। आणि बुलढाण्याच्या मध्ये काय विक्री? दारू, बियर बार, गडावर हे चालायचं महाराजाच्या। कोण करते अपमान? कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव काय मला सांगा, काय नाव आहे? मग हे काय झोपला होता का? हे सरकार झोपलं होतं का? एकनाथ शिंदे झोपलेले आहेत का? देवेंद्र फडणवीस झोपलेले आहेत का? कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव शिवाजी आहे, शिवाजी विद्यापीठ का ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केलं नाही? हा प्रश्न तरी यांनी का विचारला नाही? हा प्रश्न मी विचारतोय। काय केलं नाही करू शकत। भांडण काढायचंय, चर्चेत यायचंय, अशोक खरात फाईल दाबायची। त्या अशोक खरात फाईलची चौकशी झाली तर दीपक केसरकर 1 मिनिटात आत जातो। म्हणून काय करायचं? तर गरीबाला शिव्या द्यायच्या। अरे गरीब नाहीत रे। सांगली, कोल्हापूर, आंबेडकरी आणि कम्युनिस्टाची तुम्हाला ताकद माहीत नाही। कुणालाही अंगाव घ्या, पण आंबेडकरी आणि कम्युनिस्टाला जर अंगाव घेतलं तर तुमची पळता भुई होईल, एवढी ताकद या महाराष्ट्रात। लक्षात ठेवा।